सकाळी सकाळीच कामाची इतकी घाई होती, कारण ना पुढे सांगतेच का घाई होती ते. पण सकाळी मस्त असं लवकर पूजा करून घेतली, त्यानंतर स्वयंपाकाला लागले, कारण मला बाहेर जायचं होतं थोडंसं. स्वयंपाक करून घेतला आणि मग सकाळी थोडंसं थंडी होती म्हणून म्हटलं चहा तरी बनतोच, मग चला एक चहा पण बनवला आमच्या दोघांसाठी. चहा घेतला आणि ना रात्री अगस्त्यला खूप ताप आली होती, म्हणून आम्हाला त्याला बाहेर घेऊन हॉस्पिटलला घेऊन जायचं होतं, दवाखान्यात. मस्त स्वयंपाक वगैरे लवकर लवकर बनवून घेतलं, कारण माझी इकडे कुकर आणि भाजी झाली होती. म्हटलं चला कणिक पण मळून घेऊया, कारण जेवण करून बाहेर जायचं होतं. दवाखान्यात जाऊन आलो. दवाखान्यातून येता येता फ्रूट्स घेऊन आलो, कारण फ्रूट्सही थोडंसं ताप वगैरे असेल ना तर फ्रूट्स खायला चांगले असतात, म्हणून फ्रूट्सही घेऊन आलो. त्यांना थोडासा आराम केला. संध्याकाळी ओमकेशने मस्त वडापाव आणला होता माझ्यासाठी आणि त्यांच्यासाठी. छान वडापाव एन्जॉय केला. नंतर मला बड्डे पार्टीला जायचं होतं. बड्डे पार्टीला गेले आणि ज्यांच्याकडे बड्डे पार्टी होती ना त्या मुलीचा वाढदिवस होता तिथे. तिच्यासाठी एक छानसा असा ड्रेस आणला आणि तिला खूप आवडला. बड्डे पार्टीहून आल्यानंतर अगस्त्यला थोडंसं पॅम्पर केलं, कारण त्याला बड्डे पार्टीला नेलं नव्हतं म्हणून. अशी गेली माझी आजची संध्याकाळ. चला भेटूया पुढच्या मिनी व्लॉगमध्ये. आणि माझे मोठेही व्लॉग येत आहेत, सो त्यालासुद्धा इतकाच छान प्रतिसाद द्या. आणि छान अशी फ्रँकी बनवली होती संध्याकाळी आमच्यासाठी. मस्त फ्रँकी खात माझी संध्याकाळ मी एन्जॉय केली. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. सो बाय अँड टेक केअर फ्रेंड्स.